आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सर्वसामान्यांसाठी खुशखबर, सिडको 3 आठवड्यामध्ये पुन्हा लॉटरी काढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। महाराष्ट्रामध्ये 2017 सालीच करमणूक कर नेहमीकरता रद्द करण्याचा निर्णय, छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर। लोअर परळमध्ये छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग बंद झाल्यानं प्रेक्षक संतापले, आमदार सुनील शिंदेंनी जाब विचारला, स्क्रीन खराब झाल्यामुळे शो थांबवल्याचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा एल्गार, संपूर्ण कर्जमाफीसाठी 19 मार्चला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार, शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांचा इशारा। टोरेसमधील पसार आरोपींची बल्गेरियामध्ये आणखीन एक कंपनी, टोरेस फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध सुरू असताना माहिती समोर, बल्गेरियामध्येही टोरेसप्रमाणे गुंतवणूक योजना राबवण्यास सुरुवात केल्याची आर्थिक गुन्हे शाखेला माहिती। तुळजाभवानी मूर्ती आणि दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेख अभिप्राय 15 दिवसांमध्ये द्या, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची पुजारी महंतांना सूचना, मुख्य गाभाऱ्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल शुक्रवारपर्यंत येणार। मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका, शिक्षा माफी तसंच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये धाव। मराठवाड्यामधल्या 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, कॅगच्या चौकशीची भीती, नियमानुसार छाननी सुरू। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस, चाचणी अंतिम टप्प्यात, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती, 8 ते 16 वयोगटामध्ये लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार।